नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन वर्षात एका नवीन विषयासोबत की देव आहे. आधी तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि ह्या वर्षी आपण देवाला एकच प्रार्थना करू की आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. त्यासाठीच आजचा विषय आपण असा निवडला आहे की देव आहेत हे मानावेच लागेल. तो केवळ धार्मिक नाही तर तितकाच तात्विक, वैज्ञानिक आणि मानवी अनुभवाशी जोडलेला आहे. तो विषय आहे देव आहेत मानावेच लागेल. आपण रोज सूर्योदय पाहतो, ऋतू बदलताना अनुभवतो, एका बीजातून प्रचंड वृक्ष उभा राहताना पाहतो. हे सगळं केवळ योगायोग आहे का, की या साऱ्या व्यवस्थेमागे कोणीतरी नियोजक आहे? हा प्रश्न माणसाने हजारो वर्षापासून स्वतःला विचारला आहे. विज्ञान आपल्याला कसं घडलं हे सांगतं, पण का घडलं याचं उत्तर देताना अनेकदा गप्प होतं. त्या का पोकळीतूनच देवाची संकल्पना जन्माला येते. देव म्हणजे फक्त मंदिरातली मूर्ती नव्हे, तर ही संपूर्ण विश्वव्यवस्था सांभाळणारी एक अदृश्य शक्ती आहे. दुःखाच्या क्षणी, अपयशाच्या गर्तेत किंवा अगदी आनंदाच्या भरात सुद्धा माणूस नकळत कोणाकडे तरी पाहतो, हात जोडतो. ही श्रद्धा जबरदस्तीची नसते, ती आतून येते. आणि जे आतून येतं ते नुसतं अंधश्रद्धा म्हणून नाकारता येत नाही. म्हणूनच आज आपण देव आहेत का नाहीत यावर नव्हे, तर देव आहेत हे मानावेच लागेल या विषयावर चर्चा करणार आहोत. त्याचं चिंतन पण करणार आहोत. जसे की कोणत्याही वाहनांचे टायर्स वापरले की झिजतात, पण आपल्या पायांचे तळवे कधीच झिजत नाहीत. कितीही चाला तसेच राहतात. आपल्या शरीरात 75% पाणी असते, लाखो नसा असतात, पण शरीरातून पाणी कधी एक थेंबही लीक होत नाही. कोणतीही वस्तू आधाराशिवाय उभी राहू शकत नाही, पण आपले शरीर स्वतःचा बॅलन्स सांभाळून कितीही वेळ उभे राहू शकते व चालूही शकते. कोणतीही बॅटरी चार्जिंगशिवाय फार काळ चालू शकत नाही, पण आपले हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्याही चार्जिंगशिवाय न थांबता अव्याहत धडकत असते. कोणताही पंप मेंटेनन्सशिवाय सेवा देत नाही, पण आपल्या शरीरातील पंप कोणत्याही मेंटेनन्सशिवाय अहोरात्र सुरू राहतो आणि शरीरभर कायम रक्तसंचार सुरू ठेवतो. जगातील कोणत्याही अत्याधुनिक कॅमेऱ्याचे मेगापिक्सललाही सीमा असते, पण आपले डोळे हजारो मेगापिक्सलच्या अत्युच्च गुणवत्तेने प्रत्येक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करू शकते. कोणतीही प्रयोगशाळा सर्व चवींची टेस्ट करू शकत नाही, पण आपली जीभ कोणत्याही उपकरणाशिवाय हजारो चवी अगदी सहज ओळखू शकते. सगळ्यात ॲडव्हान्स सेन्सरलाही एक सीमा असते, पण आपली त्वचा प्रत्येक सूक्ष्मातील सूक्ष्म संवेदना किंवा स्पर्श अगदी सहज जाणून देते. कोणतेही यंत्र सर्व प्रकारचे ध्वनी निर्माण करू शकत नाही, पण आपल्या कंठातून हजारो फ्रिक्वेन्सीचे ध्वनी सहज निर्माण होऊ शकतात. कोणतेही अत्याधुनिक डिव्हाइस सर्व प्रकारचे ध्वनी डिकोड करू शकत नाही, पण आपले कान प्रत्येक ध्वनीचा अर्थ समजून सहज डिकोड करू शकतात. परमेश्वराने आपल्याला या अमूल्य बाबी विनामूल्य दिल्या आहेत. त्यासाठी भगवंताचे आपण आभारच मानायला हवे आणि त्यामुळेच भगवंताकडे कोणतीही तक्रार करण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही. आहे तो फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा अधिकार. मित्रांनो, आजच्या या चर्चेचा शेवट करताना एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीशी वाटते. देव मानणं म्हणजे विज्ञान नाकारणं नव्हे, आणि देव न मानणं म्हणजे बुद्धिमान असणंही नव्हे. देव ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही, तर ती माणसाच्या मर्यादांची जाणीव आहे. जिथं आपलं ज्ञान थांबतं तिथे नम्रपणे मान झुकवणं म्हणजे देव मानणं. संकटात धीर देणारी आशा
चुकीपासून परावृत्त करणारा विवेक आणि माणुसकी जपायला लावणारी जाणीव हाच खरा देव आहे. जर देव नसते तर चांगलं आणि वाईट यामधली नैतिक रेषा कुठून आली असती? स्वार्थी जगात निस्वार्थ सेवेची प्रेरणा कुठून मिळाली असती? कोणताही मोबदला न घेता कोणासाठी तरी झटणारे हात आपल्याला आजही दिसतात. ही देवाचीच अनुभूती नाही का? देवाला सिद्ध करता येत नाही, पण नाकारताही येत नाही. कारण देव हा अनुभव आहे, प्रयोग नाही. म्हणूनच तर्क, विज्ञान, अनुभव आणि श्रद्धा या सगळ्यांचा समतोल साधताना आपण एवढंच म्हणू शकतो की देव आहेत आणि मानावेच लागेल. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला? लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू.